श्री स्वामी समर्थ सर्वांना। 13 जानेवारी 2025 या दिवशी पौष पौर्णिमा आली आहे। या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा असं देखील म्हणतात। या दिवशी सोमवार आलेला आहे आणि भोगी देखील आलेले आहे। श्रीमंत लोक पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करतात म्हणून त्यांच्याकडे श्रीमंती आलेली असते आणि याबद्दल ते कधीच कोणाला काहीही सांगत नाही। तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा आणि उपाय करण्याला अतिशय महत्त्व आहे। ज्यांना पैशाच्या आर्थिक अडचणी असतील, समस्या असतील, कर्जबाजारी असतील, पैसे टिकत नसतील, त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय करायला सुरुवात करा। पहा, ह्या उपायांमुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास नक्कीच मदत होईल। माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल। तर पौष पौर्णिमा असल्यामुळे या दिवशी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। गंगाजल किंवा गोमतीर टाका आणि भोगी असल्यामुळे आपल्याला थोडेसे पांढरे तीळ देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे। सर्वात अगोदर आपल्याला प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे। हळद माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असल्यामुळे चिमूटभर हळद टाकून अंघोळ केल्यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होतील आणि जीवनात सुख समृद्धी येईल। पैसा हा कोणाला नको आहे? प्रत्येकाला पैसा हा हवा असतो। प्रत्येक जण पैशासाठी काम, कष्ट हे भरपूर मेहनत करत असतात। काहींना भरपूर कष्ट करून देखील, भरपूर मेहनत करून देखील पाहिजे तसे पैसे, पाहिजे तसा मोबदला मिळत नाही। तर बघा, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ह्या गोष्टी मिळत असतात। देवाला, आपल्या गुरूंना जेव्हा ह्या आपल्याला गोष्टी द्यायच्या असतील त्यावेळेस ते देत असतात। परंतु जर का आपण खूप कष्ट करून, मेहनत करून देखील आपल्याला पाहिजे तसा मोबदला मिळत नसेल तर आपण हे उपाय प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी, त्याचप्रमाणे अमावस्येला देखील करायचे आहे। यामुळे आपले दोष असतील ते दोष निघून जातील, वास्तुदोष कमी होतील, पितृदोष कमी होतील, माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होतील। आणि जर का आपले प्रारब्ध कर्म, आपले वाईट कर्म जास्त असतील तर ते कमी होण्यास मदत होईल। ज्यावेळेस आपले वाईट कर्म, आपले प्रारब्ध किंवा आपल्याला प्रखर पितृदोष असतात त्यावेळेस आपल्याला ह्या समस्यांना सामोरे जावे लागते आणि जर का ह्या समस्यांसाठी आपण काही उपाय केले तर नक्कीच त्यातून काही मार्ग आपल्याला मिळतो। श्रीमंत लोक प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी हे छोटे मोठे उपाय करत असतात, परंतु याबद्दल ते कधीच कोणाला काही सांगत नाही, कोणापाशी काही बोलत नसतात, परंतु ते नेहमी हे छोटे मोठे उपाय करत असतात। तर बघा, पौर्णिमेच्या दिवशी केलेले दान व्यक्तीच्या आयुष्यात सुख समाधान घेऊन येतात। या दिवशी आपण पिवळे वस्त्र, धान्य एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे। श्रीमंत लोक देखील बघा, व्यापारी लोक देखील बघा, या दिवशी काही ना काही गरिबाला दान करत असतात। त्यानंतर वास्तुदोषामुळे बघा, घरात नकारात्मक ऊर्जा ही साठून राहते। आणि जर का तुमच्या घरात वास्तुदोषामुळे नकारात्मक ऊर्जा असेल तर घरातील तुळशीच्या रोपाला तुम्ही प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी गुरुवारी कच्चे दूध अर्पण करायचे आहे। बघा, कच्चे दूध अर्पण करायचे आहे। यामुळे देखील वास्तुदोष दूर होतात आणि यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न राहते। ज्या घरात दररोज नित्य नियमाने तुळशीची पूजा केली जाते त्या घरात माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो। पौष पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला नारळ अर्पण करावा। याने देखील देवी लक्ष्मी ही आपल्यावर अतिशय प्रिय होते। त्यामुळे तुम्ही ह्या पौष पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही तुमच्या देवघरात असलेल्या देवीला किंवा एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊन देवीला एक नारळ अर्पण करावं। त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला आपल्या घरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्हाला पाण्याने, पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। जर का आपल्याला पैसे पाहिजे असतील, आपल्या पैशाच्या समस्या दूर करायच्या असतील तर प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण आवर्जून ह्या गोष्टी करायच्या आहे। त्यात आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीला तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना तुम्ही श्री महालक्ष्मी नमो नमः, श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करत तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। मग तुम्ही 21 वेळा, 108 वेळा, 11 वेळा जरी या मंत्राचा जप केला तरी चालेल। तुम्ही त्याचप्रमाणे श्री सुक्तमचं पठण करत देखील
माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्ही पाण्याने अभिषेक घालू शकतात। बघा, या सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहे। तुम्ही जर का खूप आर्थिक अडचणीत असतील, गरज बाजारी असतील, तर पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करणं गरजेचं आहे। त्यानंतर बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे माता लक्ष्मी चंचल आहे। आज इथे तर उद्या तिथे। आपल्याला माता लक्ष्मीला खेचण्यासाठी, आकर्षित करण्यासाठी आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीमुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते। आपल्या घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा, उंबरठा स्वच्छ करायचा, उंबरठ्यावर हळदीचं लेपन न विसरता करायचं आहे। त्याचप्रमाणे आपण घराच्या बाहेर पाण्यामध्ये थोडंसं गोमतीर, हळद टाकून हे पाणी आपण स्प्रिंकल करायचं आहे किंवा सडा घालायचा आहे। यानंतर आपल्याला आपल्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर सकाळ संध्याकाळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। यामध्ये आपल्याला थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे। आता एखादा गरीब असेल, त्याच्याकडे तूप नसेलच, तर तुम्ही तेलाचा दिवा लावा। यामध्ये चिमूटभर हळद टाका, एक लवंग, एक अखंड लवंग, एक हिरवी विलायची तुम्हाला टाकायची आहे आणि हा दिवा तुमच्या देवघरात असलेल्या माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा एकत्रित फोटो किंवा मूर्ती असेल त्यासमोर तुम्हाला लावायचा आहे। त्यानंतर तुम्हाला दिवसभरात केव्हाही तुम्हाला 1 वेळा किंवा 16 वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे। 1 वेळा किंवा 8 वेळा तुम्हाला लक्ष्मी अष्टक पठण करायचं आहे। त्यानंतर माता लक्ष्मीच्या कमलात्मक मंत्राचा तुम्ही 108 वेळा तुम्ही जप करू शकतात। याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये श्रीयंत्र असणं गरजेचं आहे। बघा, अजूनही तुमच्या देवघरात श्रीयंत्र नसेल, तुम्हाला खूप पैशाच्या समस्या येत असतील, तुम्ही कर्जबाजारी असाल, काहीही करून कर्ज कमी होत नसेल, तर तुम्ही श्रीयंत्र आवर्जून घ्यायचं आहे। आता कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच कमेंट्स येतात की ताई, आमच्यावर कर्ज आहे, कर्ज काही करून कमी होत नाही। तर बघा, स्वामी समर्थांच्या केंद्रात हा उपाय सांगितला जातो। आपल्या देवघरामध्ये आपण श्रीयंत्र आणायचं आहे, त्याची स्थापना करायची आहे आणि यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवाही करायची आहे। नुसतं श्रीयंत्र आणून ते तुमच्या देवघरात ठेवून उपयोग नाही, तर त्यावर सेवा देखील झाल्या पाहिजे। मग ह्या सेवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला, गुरुवारी किंवा शुक्रवारी, मार्गशीर्ष महिन्यात, दिवाळीच्या दिवशी, नवरात्रीमध्ये, पौर्णिमेला आपण या सेवा करायच्या आहे। ज्या घरात श्रीयंत्रावर कुंकुमार्चन सेवा ही केली जाते त्या घरात 99% पैशाच्या समस्या ह्या नष्ट होतात। आपले परमपूज्य गुरु माऊली यांनी स्वतः दिंडोरी प्रणित स्वामी समर्थाच्या केंद्रात सांगितलेला हा उपाय आहे। हा उपाय आपण आवर्जून करायचा आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा। व्हिडिओ थोडा मोठा होईल तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। याचबरोबर आपल्याला दररोज तुळशीसमोर एक दिवा लावायचा आहे। आपण पौर्णिमेच्या दिवशी सकाळी संध्याकाळी तुळशीची पूजा करून तुळशीसमोर एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। यामुळे देखील लक्ष्मी माता प्रसन्न होत असते। त्याचप्रमाणे आपल्याला शक्य झाल्यास आपण विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पौर्णिमेच्या दिवशी पठण करायचं आहे। यामुळे भगवान श्री हरी विष्णू आपल्यावर प्रसन्न होतात। यामुळे माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न राहते। त्याचप्रमाणे आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या कुलदेवीची देखील सेवा करायची असते। आपल्या कुलदेवीच्या मूर्तीवर, टाकावर आपण 99 मंत्र म्हणून किंवा कुलदेवीचं नामस्मरण करत कुंकुमार्चन सेवा ही आवर्जून करायची आहे। त्याचप्रमाणे कुलदेवीच्या मूर्तीवर आपण 11 वेळा पाण्याने अभिषेक करत ओम कुलदेवताय नमः या मंत्राचा जप करत आपण अभिषेक करायचा आहे। तर पौर्णिमेच्या दिवशी आपण या छोट्या मोठ्या सेवा करायच्या आहेत। यातून नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होणार आहे। त्याचप्रमाणे पौर्णिमेच्या दिवशी आपण गाईला देखील चारा खायला घालायचा आहे। तुम्ही शक्य झाल्यास हिरवा चारा गाईला खाऊ घालू शकतात। गूळ, डाळ तुम्ही गाईला खाऊ घालू शकतात। यामुळे देखील आपले पत्रिकेमध्ये असलेले दोष हे नष्ट होतात, वास्तुदोष नष्ट होतात। गायीमध्ये 33 कोटी देवतांचा वास असतो। गायीमध्ये साक्षात माता लक्ष्मीचा वास असतो। जो कोणी गायीची सेवा करेल त्याला माता लक्ष्मी नेहमी साथ देत असते। माता लक्ष्मी त्यावर नेहमी प्रसन्न असते आणि म्हणूनच आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी गायीची देखील सेवा ही करायची आहे। व्हिडिओमध्ये जे जे उपाय आपण सांगितलेले आहे हे उपाय आपण आवर्जून करायचे आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक पौर्णिमेच्या दिवशी आपण संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर
काही वस्तू प्रज्वलित करायच्या आहेत. ह्या वस्तू कोणत्या याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी नमो नमः, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.